जर मी तुम्हाला सांगितलं की आजचा हा सॉफ्ट, नॅचरल आणि सटल दिसणारा आय लुक काही मिनिटातच शो स्टॉपर असा बोल्ड, ड्रामॅटिक आय मेकअप लुकमध्ये कन्वर्ट होणार आहे, तर कदाचित तुम्हाला नवल वाटेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे चॅलेंज स्वीकारलं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, म्हणजे तुम्ही सुद्धा हे धमाकेदार ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकाल. हॅलो मेकअप ब्युटीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मी एक मेकअप आर्टिस्ट आणि कॉन्टेंट क्रिएटर आहे. मला मेकअपचं मॅजिकमध्ये जे रूपांतर होतं ते दाखवायला फार आवडतं, म्हणूनच आजचं हे चॅलेंज मी स्वीकारलं आहे, जे अगदी परफेक्ट आहे तुमच्या इव्हिनिंग पार्टीसाठी, तुमच्या वेडिंगसाठी, किंवा जेव्हा तुम्हाला स्वतःला एक पॉवरफुल दाखवायचं असतं आणि त्यामागचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला ते कळेल. तर सुरुवात करूया. ओके, CTM झालेला आहे, स्किनला छान प्रेप केला आहे. त्यासाठी मी टाटेचं शेप ऑफ टेप घेतलेला आहे कन्सिलर, आणि मला स्किनवर पॅचेस किंवा अंडर आय सर्कल्स असतील तिथेच मी लावते आहे. छान ते अप्लाय करायचं आणि छान ते ब्लेंड करायचं आहे. तर हा एक सिम्पल आणि नॉर्मल मेकअप आहे, त्यामुळे आपण फक्त कन्सिलर यूज करणार आहे. नंतर संपूर्ण फेसला कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करायचं आहे. नेक्स्ट आय मेकअपला सुरुवात करायची आहे. त्यासाठी हे NYXचं हे 9 कलर्सचं शेड्सचं मी पॅलेट घेतला आहे. त्यातला हा लाईटेस्ट ब्राऊन जो शेड आहे तो पिक केला आहे, आणि संपूर्ण आयलिडवर मी तो आता व्यवस्थित प्लेस करून ब्लेंड करणार आहे. नाव आता सेम पॅलेटमधला हा थोडा शिमरी शेड मी फिंगरवर घेते आहे, आणि फिंगर्सनी ते मी माझ्या आयलिडवर अप्लाय करते आहे डॅब डॅब करत. नेक्स्ट के ब्युटी काजल पेन्सिल शेड ब्राऊन, आणि यानेच मी माझे आयब्रो पण फिल करणार आहे, आणि माझ्या अप्पर वॉटरलाईनवर एक छोटीशी ॲज अ आयलायनरसारखं यूज करणार आहे, आणि ॲज अ काजल म्हणून सुद्धा हीच पेन्सिल मी यूज करणार आहे, तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट हे युरोप गर्लचं ब्लश पॅलेट घेतलेलं आहे. यातला हा ब्रॉन्झी ब्राऊन शेड घेणार आहे आणि ॲपल ऑफ द चीकवर अप्लाय करणार आहे फॉर दॅट वार्मथ लुक. नेक्स्ट हा मास्क कॉस्मेटिकचा व्हॉल्युमाइज मस्करा घेतला आहे टू लेंथन माय लॅशेस. अप्पर अँड लोअर लॅशेसला लावायचा आहे, त्यामुळे आपल्या लॅशेसच्या थोड्याशा लॉंग वाटतात. आणि लुकला कंप्लीट करायसाठी ही नायकाची न्यूडिश ब्राऊन शेड आहे थोडा, ही लिपस्टिक लावती आहे. लिपस्टिकनी लुक कंप्लीट होतो, तुम्ही बघू शकता. हा आय मेकअप लुक अगदी परफेक्ट आहे तुमच्या कॉलेज, ऑफिस आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत एखाद्या कॉफी डेटसाठी. आणि असा हा फ्रेश, नॅचरल आणि ग्लोई दिसणारा तुमच्या नॉर्मल स्टाईलला एकदम परफेक्ट आहे, आणि तुम्ही सहजपणे तुमच्या नॉर्मल स्टाईलला तो एन्हान्स करेल. आता चला थोडंसं टेम्परेचर वाढवूया. आता सुरू होती आहे खरी गंमत, संपूर्ण लुक ट्रान्सफॉर्म करण्याची. आपण जाणार आहोत एकदम बोल्ड, ड्रामॅटिक आणि लक्षवेधी लुककडे. साठी हे वेट अँड वाईल्डचं आय प्रायमर घेतला आहे. असा छोटा फ्लॅट ब्रश पण घेतला आहे, त्याने डोळ्यांच्या बोथ आयलिडवर छान ते अप्लाय करायचं आहे, छान ब्लेंड करायचं आहे. ओके, फॉर दॅट शार्प आय लुकसाठी मी हा सेलोटेप घेतला आहे. यातल्या या 2 स्ट्रिप्स मी कापून घेतला आहे, आणि त्या मी त्याचा ग्लू जो असतो तो हातावर काढून घेतला आहे. नंतर मी तो आपल्या लोअर आयलॅशपासून आयब्रो टेलकडे असा तिरपा लावते आहे, अप्लाय करते आहे दोन्ही डोळ्यांना, त्यामुळे आपल्याला जो शार्प लुक हवा आहे तो मिळेल. ओके, पुन्हा शेप ऑफ टेपचं टाटेचं हे कन्सिलर घेतलेलं आहे, आयलिडवर लावायचं आहे, त्यामुळे आय शेड्स असतात ते जास्त वेळ टिकतात आणि पॉप आउट होतात. तर छान आयलिडवर ते अप्लाय करायचं आहे आणि छान ब्लेंड करायचं आहे कन्सिलरला, छान इव्हन लुक दिसला पाहिजे. आता याला छान कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करायचं आहे, म्हणजे जे कलर्स जे आहे आपण शॅडोज जे टाकू ते छान पॉप आउट होतील आणि जास्त वेळ टिकतील.
फॉर आय शॅडोसाठी मी हे फॉरएवर 52चं समर ब्रीज पॅलेट घेतलं आहे. समरी असे ऑरेंज, येलो आणि ब्राऊन शेड्स आहे, यामध्ये शिमर शेडसुद्धा आहे. तर हे आज मी यूज करणार आहे. या पॅलेटमधला हा लाईट ब्राऊन शेड मी घेते आहे सर्वात पहिले आणि तो माझ्या आयलिडवर, संपूर्ण आयलिडवर ब्लेंड करते आहे. त्यासाठी हा मी मीडियम साईजचा ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे. ओके, आता या सेम पॅलेटमधला हा डार्क ब्राऊन शेड घ्यायचा आहे, स्मॉल ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे आणि आपल्या डोळ्यांच्या आउटर कॉर्नरवर तो प्लेस करून छान ते आउटर कॉर्नरला ब्लेंड करायचा आहे. एक डिफ्यूज अँड ब्लेंडिंग लुक तिथे दिसला पाहिजे. ओके, आता या सेम पॅलेटमधला हा शिमरी शॅम्पेन शेड घेतला आहे. इनर कॉर्नरपासून तो आपल्याला टुवर्ड्स द आउटर कॉर्नर न्यायचा आहे. हे सेमी सर्कल क्रिएट झाला पाहिजे आणि त्यासाठी हा फ्लॅट ब्रश मी यूज करते आहे. ओके, आता पाहिजे तसा बोल्डनेस, डार्क आणि बोल्ड शिमरी आय लुक क्रिएट होत आहे हळूहळू. साईडचा तो टेप रिमूव्ह करायचा आहे आता आपल्याला आणि त्यानंतर खाली जर काही फॉलआउट झालं असेल तर ते वेट टिश्यू पेपरनी रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे आपल्याला एक असा छान क्लीन आणि शार्प लुक मिळेल. नाव फॉर शार्पनेस एक टाटेचं कन्सिलर थोडं आउटर कॉर्नर आयवर च्या शार्पनेसच्या लाईनजवळ अप्लाय करायचं आहे आणि थोडं व्यवस्थित ते ब्लेंड करायचं आहे. त्यामुळे एक डिफाईन शार्पनेस आपल्याला मिळेल आणि थोडं कन्सिलर बाकी आपल्या रिमेनिंग फेसवर अप्लाय करायचं आहे. जिथे तिथे आपल्याला डार्क पॅचेस वगैरे दिसतात आहे तिथे तिथे ते अप्लाय करायचं आहे आणि छान ब्लेंड करायचं आहे. आता सेम फॉरएवर 52च्या आय शॅडो पॅलेटमधला हा लाईट ब्राऊन शेड घ्यायचा आहे. त्यासाठी मी सगळ्यात छोटा पेन्सिल ब्रश घेतला आहे. दोन्ही डोळ्यांच्या लोअर लॅश लाईनवर हा लाईट ब्राऊन शेड पेन्सिल ब्रशने छान ब्लेंड करायचा आहे. तिथे एक छान ब्लेंडेड लुक दिसला पाहिजे आपल्याला. नेक्स्ट के ब्युटीची ब्राऊन काजळ पेन्सिल घेतलेली आहे. लोअर वॉटर लाईनवर छान अप्लाय करायचा आहे. छान असा बोल्ड काजळ लुक दिसला पाहिजे. ओके, नाव रिकोडचं ब्लॅक आयलायनर घेतलेलं आहे आणि आपल्याला ते अप्पर लॅश लाईनवर छान असा छोटासा विंग देऊन अप्लाय करायचा आहे. तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला आयलॅशेस लावायचे आहे. त्यासाठी मी आयलॅश कर्लरनी कर्ल करून घेते आहे. ओके, मी माझ्या ओरिजिनल आयलॅशेसच्या नुसार फॉल्स आयलॅशेस ट्रिम केले आहेत. त्याला छान ग्लू लावला आहे आणि तो ग्लू 60% ड्राय होऊ द्यायचा आणि मग तो तुमच्या ओरिजिनल आयलॅशेसवर त्या फॉल्स आयलॅशेस स्टिक करायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित स्टिक होतात आणि बऱ्याच वेळ राहतात. नंतर त्याला मस्करा लावायचा आहे आणि लोअर लॅशेसला पण मस्करा लावायचा आहे. त्यासाठी मी मार्स कॉस्मेटिकचा मस्करा यूज केलेला आहे. सेम जो मगाशी यूज केला होता तोच. तर फ्रेंड्स, असं जर बोल्ड ड्रामॅटिक आय मेकअप लुक असेल तर लिप कलर किंवा लिपस्टिकची शेड थोडी सटल किंवा हलक्या रंगाची निवडायची. लिप ग्लॉस असेल तर उत्तमच. बाकी बेस मेकअप आवश्यकतेनुसार करा, पण अंडर आय सर्कल किंवा पॅचेस असतील तर नीट कन्सील करा. ब्लश आणि काउंटरिंगसुद्धा अगदी मिनिमल ठेवा. तुमच्या हाय बोनला, हाय पॉईंट्सला हायलाईट करायला मुळीच विसरू नका. आणि हो, संपूर्ण आय मेकअप लुकला सेटिंग स्प्रेनी छान नीट सेट करा. मी हा चॅलेंज तयार केला याचं कारण असं की बोल्ड ड्रामॅटिक आय लुक करताना बरेच जण घाबरतात. हा बोल्ड आय लुक माझ्यासाठी नाहीच मुळी असा विनाकारणच गैरसमज करतात. मला असं वाटतं की हे एक माइंडसेट आहे. आपण एखादं चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्ण केलं तर त्यासारखी मजा कुठेच नाही. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हॅप्पी असल्याने, आनंदात असल्याने तुमच्या बॉडीमधले हॅप्पी हॉर्मोन्स जास्त सिक्रेट होतात. तुमची एजिंगची प्रोसेस जी आहे ती स्लो डाऊन होते आणि सर्वात महत्त्वाचं आहे आनंदात राहणं आणि सतत प्रयत्नशील राहणं, नाही का? जर तुम्हाला हा आय मेकअप लुक ट्रान्सफॉर्मेशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग मेकअप लुकसाठी
ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.